आज निघालो आहे शेवगावला. आपण आता पांढरेस पूल हा एरिया क्रॉस करून आपण मिरी या रोडला लागलेलो आहे. पांढरेस पुलापासून मिरी साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. आपण आता मिरी, माका आणि त्या मार्गे आपण शेवगावला जाणार आहोत. हो, आपण वाटेतल्या काही गमती जमती बघा. किती हिरवे हिरवे गालगालीचे हरिततृणाच्या मखमालीचे त्या मखमालीवरती फुलपाखरा फिरत होती, बागडत होती आणि या निसर्गाचा आनंद घेत होती. पहा मित्रांनो, पाऊस झाला, निसर्ग पडला. निसर्गाचा काय चमत्कार आहे. निसर्ग कोणतीही गोष्ट मल्टिप्लाय केल्याशिवाय राहत नाही. प्रथम पाऊस झाला, हिरवळ आली. आता पहा सगळीकडे तुम्हाला काय दिसते, हिरवळीच आहे. आणि हिरवळीनंतर इथं काय येणार? हिरवळ म्हणजे गवत आलं म्हणजे फुलं येणार. फुलं आल्यानंतर त्या फुलावर बसायला फुलपाखरे येणार, मधमाशी येणार, भोवळे येणार. आणि निसर्गाचं एक सायकल चक्र आहे. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. कारण असं म्हटलं जातं या सृष्टीवरती फुल आल्यानंतर ते फुलाभोवती फिरण्यासाठी भोवरा येणारच, पण त्याबरोबर मधमाशा पण येतील. मधमाशा त्या फुलाभोवती कर मारून त्याच्यात जो काही द्रव्य रस असतो ते शोषून घेतात. आणि तो रस शोषून घेतल्यामुळे त्या काय करतात, त्या फुलाचं परागी भवन चांगलं होतं. निसर्गासाठी परागी भवन खूप महत्त्वाचं असतं आणि मध गोळा करण्याचं काम मधमाशी चालू करते. आणि असं म्हटलं जातं जोपर्यंत या पृथ्वीची सृष्टीचं चांगली ठेवायची असेल तर जोपर्यंत मध एकमेवाची संधी म्हटली जाते की जोपर्यंत मधमाशी मध गोळा करत राहील तोपर्यंत या सृष्टीला कोणत्याही प्रकारे धोका राहणार नाही. आणि या लाईफ सायकलमध्ये जरी एक घटक म्हणजे मधमाशी जरी कमी झाली तरी सृष्टी आपली विकोपाला जाऊ शकते. आपण पांढऱ्यांच्या पुलापासून भोसकोरी पांगरमल ही 2 गावे कव्हर केलेली आहेत. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आज आपण शेवगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा 2016 या कार्यक्रमासाठी साजरा आहे. तेथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं नाव करून खूप छान प्रकारे विजय मिळवलेला आहे. तर त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. त्या गौरव कार्यक्रमासाठी आपण आता निघालेलो आहोत. आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण शिंगवे नाईक या गावात आलो. इथं जागृत असं दत्ताचं देवस्थान आहे. सकाळी गावाचं वातावरण किती प्रसन्न असतं. सकाळी सगळे गावातील जे मंडळी तिथून घालण्यासाठी चौकामध्ये आलेले. आपण मिरी या गावामध्ये येऊन पोहोचलो आहे. आपण समोर पाहतो ती मोठी कमान आहे, कानिपनाथ देवस्थानाची कमान आहे. ह्या मिरी या गावी कानिपनाथाचे जागृत देवस्थान या ठिकाणी आहे. उद्यापासून श्रावण महिना लागतोय. श्रावण महिन्यात प्रत्येक ठिकाणी देवधर्म देवपाठ चाललेला असणार आहे. आणि सकाळी खूप मुंगसं पाहायला मिळत आहे. आणि असं म्हटलं जातं मुंगसाचं तोंड पाहणं खूप शुभ असतं. आणि मुंगसाला तर आपण असं म्हटलं मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ, तर मग तोंड दाखव असं म्हटलं जायचं. आणि आजचा दिवस खरोखरच खूप शुभ आहे. कारण आज सकाळपासून साधारण 2 जोडीचे 2 ठिकाणी मला मुंगसे पाहायला मिळाले. आपण आता पोहोचलेलो आहे शेवगावमध्ये. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका या ठिकाणी आपण पोहोचलेलो पाहिजे. खूप गर्दी. आपण आंबेडकर चौकात आलेलो आहे. सकाळी इथं बाजार भरलेला दिसतोय. खूप गर्दी आहे. पपया, कांदा, लसूण, मक्याचं कणीस, बटाटा, कोथिंबीर, कारलं, कडू कारलं तुपात बोललं साखरेत बोललं तरी कडूच कडू, पण बनवण्याच्या हाताला जर चव असेल तर कडू कारलं सुद्धा गोड बनतं. आपण पोहोचलो या कार्यक्रमाच्या ठिकाणी की जिथं गौरव सोहळा स्वच्छ आणि सुंदर असं संकुल चकाचक केलेलं आहे. ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत होत आहे. पालक वर्ग पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहताना पारितोषिक